महायुतीमधला तणाव वाढत चाललेला आहे। एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त करत थेट प्रचाराला देखील सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे माझी उमेदवारी थेट दिल्लीतून ठरली आहे असा गौप्यस्फोट भुजबळांनी केल्यामुळे आता नाशिकची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। पाहूयात। नाशिकमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच। भुजबळांकडून उमेदवारीचे संकेत, तर नाशिकवर गोडसेंचा दावाही कायम। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे। 2 टर्म खासदार असलेल्या हेमंत गोडसेंनाच पुन्हा तिकीट मिळेल असं वाटत असतानाच भाजपनं गोडसेंच्या विरोधामध्ये दंड थोपटत नाशिकच्या जागेवर दावा केला। स्थानिक भाजप आमदार आणि पदाधिकारी यांनी आक्रमकपणे भाजपला जागा मिळावी म्हणून आग्रह धरला। शहरामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत, महापालिकेतही सत्ता होती, त्यामुळे आगामी कुंभमेळ्यात भाजपचाच खासदार असावा यासाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली आहे। मित्रपक्षाच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे गोडसेंची डोकेदुखी वाढत असतानाच अचानक भुजबळांचं नाव समोर आल्यानंतर अस्वस्थता वाढली आहे। गोडसेंनी समर्थकांसह थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांना उमेदवारीसाठी साकडं घातलं, मात्र तब्बल 4 दिवस मुंबईत तळ ठोकूनही उमेदवारीचा थेट शब्द काही गोडसेंच्या पदरामध्ये पडला नाही। अखेर पुन्हा नाशिकला परतत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। मुख्यमंत्री आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केलाय। नाही, मला निश्चित विश्वास आहे का जेही विद्यमान खासदार होते अशा कुठल्याही खासदाराला लवकर साहेब वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे का ही जागाच अधिकृत शिवसेनेची आणि म्हणून ही आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेतील। एकीकडे हेमंत गोडसे यांनी थेट प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आपल्या उमेदवारीबाबत मागील काही दिवस मौन पाळणाऱ्या भुजबळांनी नाशिकचा उमेदवार मीच असल्याचा दावा करून गोडसेंचं टेन्शन वाढवलंय। आपल्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालाय असा गौप्यस्फोट भुजबळांनी केलाय। तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती, परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की भुजबळांनी नाशिकला उभं राहावं। याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार। शिवसेनेचा 2 टर्म खासदार असल्यानं नाशिकच्या जागेवर शिंदेंच्या सेनेचा नैसर्गिक दावा आहे, मात्र भाजपची ताकद जास्त असल्यानं नाशिकची जागा भाजपला मिळावी असा सूर भाजपकडून सतत अळवण्यात येतोय। तर मित्रपक्षांच्या भांडणामध्ये कुठेही नसताना अचानक भुजबळांच्या एंट्रीनं महायुतीच्या तणावामध्ये भर पडली आहे। गोडसेंनी प्रचार सुरू केलेला असला तरी त्याचा फायदा आपल्याला होईल असा टोला भुजबळांनी लगावलाय, त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाशिकच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे। अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।